नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण आलेलो आहोत कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगरावरती। संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत कुलस्वामी असलेला हा ज्योतिबा आणि या ज्योतिबाची चैत्र यात्रा आता या डोंगरावरती चैत्र यात्रा खूप उत्साहात सुरू आहे। श्री वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा ज्योतिबा हे बद्री केदारांचे रूप आहे। ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नी व 12 सूर्यांचे तेज या सर्वांचाच मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा। आणि ह्या ज्योतिबाची चैत्र यात्रा ही यात्रा खरंच बघण्यासारखी असते। डोळ्याची पारणे फिटतात यात्रा बघून। मी तर म्हणेन तुम्ही ही आयुष्यात एकदा तरी यात्रा बघाच। आणि ज्यांना ही यात्रा बघणं शक्य होत नाही ना त्यांच्या सर्वांसाठी आम्ही हा खास व्हिडिओ बनवलेला आहे। संपूर्ण ज्योतिबा डोंगर गुलाच्या उधळीत नाहून निघालेला असतो। यात्रा खरंच खूप बघण्यासारखी असते। चैत्र यात्रा म्हणजे काय? चैत्र पौर्णिमे दिवशी ज्योतिबा डोंगरावरती ही चैत्र यात्रा भरते। गोवा, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र इथून लाखोच्या संख्येने भाविक डोंगरावरती येतात आणि याच दरम्यान जवळजवळ 8 ते 10 लाख लोक यात्रेसाठी डोंगरावर असतात। आणि या यात्रेचं मुख्य आकर्षण असे आहे की ज्योतिबा देवांची पालखी आणि हजारो सासनकाठ्यांची मिरवणूक। ही मिरवणूक खरंच बघण्यासारखी असते। तुम्ही ही यात्रा खरंच आयुष्यात एकदा तरी अनुभवा। यात्रा आता नुकतीच यात्रेला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला आता गर्दी कमी वाटत असेल पण जरा थोडा वेळ थांबा। खरी गर्दी काय असते तुम्हाला मी नंतर दाखवते। ह्या ज्या तुम्हाला सासवडकडे दिसतात ना ह्या नागोद मंदिराची एक प्रदक्षिणा पूर्ण करतात आणि त्यानंतर यमुनेच्या मंदिराकडे जातात। मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करत असताना शेवटला दक्षिण दरवाजाच्या समोर सासनकाठीचं जे टोक आहे ना त्या शिखरावर टेकवण्याचा प्रयत्न करतात। तुम्हाला दिसत असेल बघा। चैत्र यात्रेला सुरुवात झालेली आहे। वेगवेगळ्या गावातून लांबच्या गावातून हजारो भाविक इथे दर्शनासाठी येत आहेत। आणि या सर्व सासनकाठ्या आहेत ना म्हणजे मानाच्या एकूण 108 सासनकाठ्या आहेत। आणि दुपारी 3 वाजता सर्व सासनकाठ्याची मिरवणूक निघते ते मी तुम्हाला दाखवणार आहे।
यमाई मंदिरापाशी आलेलो आहोत। मागे दिसतंय ना, ते यमाईचं मंदिर आहे। जसं की तुम्हाला मी मगाशी बोलले ना, ज्योतिबा मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर सर्व सासनकाठ्या या यमाई मंदिरापाशी येतात। मागे दिसतायत बघा, चला जाऊया आता तिथे। यमाई म्हणजे ज्योतिबाची बहीण आणि यमाई म्हणजेच कलियुगातील रेणुका। चैत्र यात्रे दिवशी उत्सवा दिवशी ज्योतिबाची पालखी मंदिरातून निघाल्यानंतर यमाईच्या मंदिरापाशी येते आणि सदरेवर बसते आणि याच दिवशी ज्योतिबाची शिक्के कट्यार म्हणजे जमदग्नी ऋषींचे रूप याचे यमाईशी लग्न लावले जाते आणि हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर ज्योतिबाची पालखी पुन्हा मंदिराकडे जाण्यासाठी रवाना होते। आता ही जी तुम्ही सासनकाठ्यांची मिरवणूक पाहिलात नाही, खरंच बघण्यासारखी असते, अनुभवण्यासारखी असते। आणि सासनकाठ्या म्हणजे काय, ज्योतिबा देवाच्या दक्षिण मोहिमेतील विजयाचे ध्वज। तर काही जण म्हणतात की सासनकाठ्या म्हणजे ज्योतिबा देवांनी मारलेल्या राक्षसांचे प्रतिकात्मक रूप आहे आणि या सासनकाठी शासनकाठी असे देखील म्हटले जाते। आता थोड्याच वेळात तोफीची सलामी देऊन ज्योतिबा देवाची पालखी यमाईच्या भेटीला जाण्यासाठी निघेल आणि याच पालखी सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक एकत्र जमलेले आहेत। प्रत्येक जण गुलाल, खोबरं, पैशाची उधळण पालखीवरती करत असतो।
रथना पालखी सोहळा, आता हीच ज्योतिबा देवाची पालखी सर्व लवाजमासहित यमाईच्या भेटीला जाते। आणि तुमच्यातलं कोण कोण हे यात्रेसाठी कोल्हापुरात आलेलं आहे, ज्योतिबा डोंगरावरती आलेलं होतं, हे देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। कसा वाटला तुम्हाला आजचा हा चैत्र यात्राचा व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। आपल्या मित्रमैत्रिणींना, फॅमिली मेंबर्सना सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना इथे येणं शक्य नसेल तर ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहतील। व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।